कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरावर 1.5 किलो सोन्याचा कळस बसवण्यात आला। सकाळी 7 वाजेपर्यंत हा सोन्याचा कळस बसवण्याचं काम सुरू होतं। गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांच्या वतीनं हा सोन्याचा कळस अर्पण करण्यात आलाय। अधिक महिना आणि देवीचा शुक्रवार असा योग साधत हा कळस बसवण्यात आला। गुरुवारी रात्री 11 वाजल्यानंतर कळस बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली आणि त्यासाठी खास 25 कर्मचारी कोल्हापूरमध्ये दाखल झाले होते। 200 किलो तांब्याचा डेरा आणि कळस बनवण्यात आलाय। त्याच्यावरती 1.5 किलो सोन्याचा पत्रा बसवलाय, ज्याची किंमत साधारण 2.5 ते 3 कोटी इतकी आहे। मात्र हा सोन्याचा कळस बसवत असताना राणे कुटुंबियांपैकी एक देखील सदस्य उपस्थित नव्हता। आजपासून अंबाबाई मंदिरावर सोन्याचा कळस भाविकांना पाहायला मिळणार आहे। आढावा घेतलाय विजय केसरकर यांनी। करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरावरती अखेर सोन्याचा कळस बसवलेला आहे। कारण आपण बघतोय की रात्री 11 वाजल्यापासून हे काम चालू होतं आणि आता हे काम पूर्णपणे झालेलं आहे। आपण बघतोय की कशा पद्धतीने हा सोन्याचा कळस आहे तो करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरावरती बसवलेला आहे। खरं तर जवळपास 13 फूट उंच म्हणजे डोम आणि त्याच्यावर असलेला कळस हा 13 फूट आहे आणि याची जवळपास 1.5 किलो सोनं आहे ते यासाठी लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं। गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी हे देवीसाठी सोनं आहे ते अर्पण केलेलं आहे। गेल्या अनेक वर्षांपासूनची इच्छा होती करवीर निवासिनी अंबाबाईच्या भाविकांची की अशा पद्धतीने एक सोन्याचा कळस मंदिराच्या या ठिकाणी बसला पाहिजे आणि म्हणूनच ही इच्छा आहे ती भाविकांची आता पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते। गेल्या 1 महिन्यांपासून बेंगलोरमध्ये या कळसाचं काम आहे ते सुरू होतं आणि हे काम सुरू असताना याची सगळे जे मेजरमेंट असतील ते या ठिकाणी येऊन वेळोवेळी घेतले होते। यामध्ये जो डोम दिसतोय कळसाच्या खाली बरोबर जो डोम दिसतोय तो त्याला जवळपास 200 किलो चांदी आहे ती तांबे आहे ते वापरले आणि तांब्यानं पहिल्यांदा डोम तयार करून मग त्याच्यावरती सोन्याचा मुलामा आहे तो दिलेला आहे। म्हणजे 1.5 किलो सोनं साधारण 2.5 ते 3 कोटी या ठिकाणी हे सोनं लागलेलं आहे आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या माध्यमातून हा सोन्याचा कळस आहे तो अर्पण केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। या सगळ्या कळस बसवण्याच्या दरम्यान कुठेही राणे कुटुंबीय उपस्थित राहिलेले नाहीत। बेंगलोरवरून 25 कर्मचारी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी साधारण रात्री 11 वाजल्यापासून आतापर्यंत हे कळसाचं बसवण्याचं काम आहे ते सुरू होतं। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर।